दिली होती, हा देखील एक मोठा निर्णय, त्यावेळेस देखील मोठं काम जस्टिस शिंदे कमिटीने केलं. त्याचबरोबर मराठा समाजाला जसं एकदा मी जेव्हा जाहीर सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षण देणार, आणि ते देखील आम्ही एससीबीसी मधून दिलं 10%, आणि ते देखील अजून आम्ही टिकवलेलं आहे. कारण त्यामध्ये देखील सुक्रे आयोग, आम्ही जस्टिस सुक्रे आयोग गठीत केला. 2,58,00,000 हाऊसहोल्ड सर्व्हे केला आणि जवळपास 4.5 लाख लोक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम केलं. आणि मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागास कसा आहे हे आम्ही सिद्ध केलं, आणि विशेष अधिवेशन घेऊन 10% आरक्षण देखील आम्ही त्यावेळेस दिलं. आणि म्हणून आता देखील ह्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या देखील यामध्ये मान्य करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की मुख्यमंत्री देवेंद्रजी, आम्ही दोघंही, अजितदादा, मी, आमचं मंत्रिमंडळातील सगळी जी काही सर्व मंत्री आहेत, ही उपसमिती आहे, या सगळ्यांनीच पहिल्या दिवसापासून सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. आणि यामध्ये इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये आणि मराठा समाजाला देखील न्याय मिळाला पाहिजे, त्यांना देखील मुख्य प्रवाहात आले पाहिजेत, ही भूमिका सरकारची कालही होती, आजही आणि उद्या आहे. म्हणून सारथीला देखील आपण मोठ्या प्रमाणावर मदत केलेली आहे. यूपीएससी, एमपीएससीचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर त्यामधून त्यांना फायदा होतोय. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 10 लाखाची मर्यादा होती, आम्ही 15 लाख केली बिनव्याजी. आणि परदेशी उच्च शिक्षण घेणारे जे समाज बांधव भगिनी आहेत, त्यांना देखील, विद्यार्थी आहेत, त्यांना देखील त्याचा लाभ होतोय. आणि म्हणूनच अनेक निर्णय महायुती सरकारने या मराठा समाजासाठी देखील घेतलेला आहे. त्यातला देखील आज हा मोठा निर्णय आहे. 8 पैकी 6 मागण्या मान्य झालेल्या आहेत. मात्र सातारा गॅझेटियर संदर्भातील असेल किंवा मग मराठा कुणबी एकच असल्याचं शासन निर्णयाची मागणी अद्याप प्रलंबित आहे. त्यासाठी वेळ लागून घेतलाय, त्या कधीपर्यंत होणार? बघा, कुठलाही निर्णय घेताना तो कायदेशीर असला पाहिजे, नियमात बसला पाहिजे, कायद्याच्या चौकटीत टिकला पाहिजे, अशा प्रकारचं धोरण आणि भूमिका सरकारची आहे. आणि त्यामुळे सातारा गॅझेटियर जे आहे त्याला, त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत, त्रुटी आहेत, जी काही आपल्याला माहिती गोळा करायची आहे, याला अवधी लागेल आणि त्याप्रमाणे तो त्याचा पुढचा